श्रीराम. साधक हो, सध्या आपण सोमवार ते शनिवार सद्गुरू श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांचे सत्शिष्य श्री भाऊसाहेब केतकर यांच्या प्रापंचिकाचे आदर्श श्री भाऊसाहेब केतकर या आठवणी स्वरूपातील चरित्राचा आस्वाद घेत आहोत. तसेच रविवारी श्री महाराजांच्या काही भक्तांचे अनुभव ऐकणार आहोत. तात्यासाहेबांच्या तोंडून श्री महाराज बोलू लागले हे पाहिल्यावर भाऊसाहेबांच्या मनात एक जुनी आठवण जागी झाली. त्यावेळी ते गोंदवल्यात होते. श्री ब्रह्मानंदांनी श्री महाराजांवर अभंग केला होता. साष्टांग वंदुनी सद्गुरुरायासी चिंतावी मानसी गुरुमूर्ती. गुरुराव माझे ब्रह्मची साकार केला उपकार धरुनी देह. नाही निराकार नाही हो साकार ऐसा गुरुवर माझा असे. अनिर्वाच्य ब्रह्मचैतन्यासी आले दुष्टही तरले दर्शन योगे. सकळ निगमागम नेणती महिमा नाही तुझी उपमा सद्गुरुसी. दीन ब्रह्मानंद प्रार्थितसे भावे मन लय व्हावे रामरूपी. नाही निराकार नाही हो साकार अशी या अभंगातील एक ओळ होती. या ओळीचा अर्थ काही भाऊसाहेबांच्या लक्षात येत नव्हता. म्हणून त्यांनी श्री ब्रह्मानंदांना या ओळीचा अर्थ विचारला तेव्हा त्यांनी भाऊसाहेबांना असं उत्तर दिलं होतं की भाऊसाहेब, याचं प्रत्यंतर काही वर्षांनी तुमच्या घरातच तुम्हाला येईल. त्यावेळी भाऊसाहेब गप्प बसले. ते प्रत्यंतर त्यांना आत्ता येत होतं. श्री महाराज त्यांच्या घरातच बोलत असत, पण निराकार रूपात. ब्रह्मानंदांनी तेव्हा जे लिहिलं होतं ते आज सत्यस्वरूपात त्यांच्या घरात वावरत होतं. यानंतर भाऊसाहेब पुण्याला राहायला आले, पण त्याआधी ते नक्की श्री महाराजांना भेटून त्यांची परवानगी घेऊन मगच पुण्याला आले असणार. गोंदवल्यातली 12 वर्ष काही अडचणीशिवाय गेली नसणार. पण भाऊसाहेब आता तयार झाले होते. त्यांच्या प्रत्येक कृतीत त्यांची श्री महाराजांवरची निष्ठा, त्यांचे पूर्ण समर्पण, त्यांनी अहंकारावर मिळविलेला विजय स्पष्ट दिसतात. गोंदवल्यात असतानाचा एक प्रसंग त्याची साक्ष देतो. गोंदवल्यात धाकट्या मंदिरातील एका खोलीत भाऊसाहेबांचा प्रपंच होता. त्यावेळी त्यांची विहीणबाई त्यांच्या मुलीला अतिसासुरवास करीत असे. एके दिवशी ती भाऊसाहेबांकडे येऊन मुलीच्या तक्रारी सांगू लागली. भाऊसाहेब शांतपणे ऐकून घेत होते. मी मुलीला समजावून सांगेन असे त्यांना सांगत होते, पण त्यांचा शांतपणा पाहूनच त्या विहीणबाईंचा पारा चढला. ती भडकून म्हणाली, मुलीचे एक मी समजू शकते, पण ह्या थेरड्याला नको का काही समजायला. हे ऐकून भाऊसाहेबांचे कुटुंबही संतापले आणि भाऊसाहेबांना म्हणाले, अहो त्या तुम्हाला थेरडा म्हणतायत. आता यावर तरी भाऊसाहेब काहीतरी भडकून बोलणार असं आपल्यालाही वाटेल, पण भाऊसाहेब शांतपणे म्हणाले, त्या म्हणतात ते खरेच आहे, मी आता म्हातारा झालो आहेच. हे ऐकून दोन्ही बायकांनी डोक्याला हात लावला असणार हे नक्की. ह्याच मुलीला तिची सासू जळत्या लाकडाने डागत असे. तिच्या किंकाळ्या भाऊसाहेबांना ऐकाव्या लागत असत. तरी भाऊसाहेब कधी त्यात मध्ये पडले नाहीत. कुणी त्याबद्दल विचारलेच तर भाऊसाहेब सांगत, हे लग्न महाराजांच्या सांगण्यानुसारच झाले आहे, तेव्हा हे सगळे त्यांना माहीत आहेच. हे तिचे भोग आहेत, ते भोगूनच संपवायला हवेत आणि ते तिच्या कल्याणाचेच असणार हे नक्की. आता यावर सांगणारा गार होत असणार आणि त्यांनाचा हात जोडत असणार. असो. साधक हो, श्री महाराजांच्या बोलण्याचा खरा अर्थ मलाच समजतो अशी चाललेली साधकांची बौद्धिक कसरत बघून परमपूज्य भाऊसाहेब काय म्हणाले हे आपण पुढील भागात ऐकणार आहोत. श्रीराम समर्थ. आपल्यातील कोणा श्रींच्या भक्तांना श्रींचे काही अनुभव आले असतील तर कृपया आपण मला ते 9422843253 अथवा सुनीलदादांच्या 9892608401 या व्हॉट्सअप नंबरवर कळवावेत अशी नम्र विनंती. श्रीराम समर्थ.